सिक्स्थ स्टँडर्डमध्ये आपण पाहतो चॅप्टर नंबर 9 एस-सी-एफ एल-सी-एम. त्याच्यामध्ये आपण काही त्याचे नंबर दिलेत, आपल्याला पेयर्स दिल्यात आणि त्या पेयर्सचे आपण काय केले एस-सी-एफ आणि काय एल-सी-एम काढले. आता आपल्याला याच्यावरती आपल्याला काही प्रॉब्लेम दिले तर त्या प्रॉब्लेम वरून आपल्याला काय करायचं त्यांचं एस-सी-एफ एल-सी-एम या पद्धतीमध्ये किंवा त्या एस-सी-एफ एल-सी-एम वर आधारित आपल्याला काय केलं त्या ठिकाणी वर्ड प्रॉब्लेम आहे ते वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह आहे. इफ लार्जर स्क्वेअर बेड्स ऑफ इक्वल साइज आर टू बी मेड फॉर प्लांटिंग vegetables on a plot of land 18 meters long and 15 meters wide. What is the maximum possible length of each bed? Maximum possible length त्याची किती असू शकेल हे विचारलं की 18 मीटर लॉंग आणि 15 मीटर्स वाईड यापर्यंत. तर काय करायचं आपल्याला हे ज्यावेळेस आपल्याला एस-सी-एफ जर काढायचं आपल्याला तर मॅक्झिमम पॉसिबल लेंथ ऑफ इच बेड विल बी काय म्हणायचं एस-सी-एफ त्यांचा विल बी मॅक्झिमम. आता एक ठिकाणी प्रॅक्टिस सेट कोणता बघा आपण प्रॅक्टिस सेट 24 बघा. आता आधी पाहिजे काय करू या ठिकाणी लेंथ ऑफ square bed length of plot of land 18 meters. Length of second number तो बघा length of plot of land 18 मीटर. त्यानंतर width of प्लॉट ऑफ लँड जी लँड आहे जमीन आहे त्याची विड्थ किती दिली आपल्याला तर 15 मीटर बरोबर. तर याच्यामध्ये मॅक्झिमम पॉसिबल लेंथ काढायची. देअरफॉर द मॅक्झिमम पॉसिबल लेंथ विल बी देअरफॉर द मॅक्झिमम पॉसिबल या पद्धतीमध्ये आपल्याला सगळ्या ठिकाणी पॉसिबल length of each bed will be LCM of 18 meter 18 and 15. म्हणजे 18 आणि 15 चा जो एस-सी-एफ आहे तो एस-सी-एफ म्हणजे त्या प्लॉटची जी आहे लेंथ मॅक्झिमम लेंथ आपल्याला मिळते बरोबर. म्हणून काय करतात आपली पहिल्यांदा आपल्याला ॲडिशन फॅक्टर ऑफ 18 चे फॅक्टर काढायचे. फॅक्टर ऑफ 18 चे फॅक्टर म्हणजे 18 ला कशाने डिवाइड करते 1 ने डिवाइड करते किंवा 18 हा कोणत्या टेबल मध्ये आहे 1 च्या आहे 2 च्या टेबल मध्ये 3 च्या टेबल मध्ये 18 आहे. त्यानंतर 6 च्या टेबल मध्ये 9 च्या टेबल मध्ये 18 च्या टेबल मध्ये बरं. म्हणून फॅक्टर काय झाले 18 चे 1 2 3 6 9 18 बरं. आता 15 चे फॅक्टर याच्यामध्ये 1 3 5 आणि काय 15 या पद्धतीने बरं 1 3 5 आणि काय 15 या पद्धतीमध्ये काय होतं या ठिकाणी त्यांचे आपल्याला या ठिकाणी फॅक्टर काय होतात मिळतात. मग काय म्हणताय की ज्यावेळेस आपल्याला यांची जी लेंथ घ्यायची यांची जी फॅक्टर आता कॉमन फॅक्टर घ्यायचं आपल्याला एस-सी-एफ घ्यायचं आपल्याला मॅक्झिमम आपल्याला लेंथ काढायची. त्यावेळेस काय करतो आपण यांची जी फॅक्टर आले त्या फॅक्टर मधले आपण कॉमन फॅक्टर घेतो. कोणते कोणते कॉमन फॅक्टर बघा या ठिकाणी 1 आहे त्यानंतर 3 आहे. दुसरा कोणता कॉमन फॅक्टर आहे का याच्यामध्ये हा 1 आहे. इथं 1 आहे कॉमन फॅक्टर 3 आणि हा 3 आहे 2 काही तर नाही 6 नाही 9 नाही 8 नाही. म्हणजे या ठिकाणी 1 आणि 3 काय कॉमन फॅक्टर म्हणजे यांचा जो एस-सी-एफ येतो तो एस-सी-एफ किती येतो 3 मीटर.
म्हणजे मग आपला काय म्हणते यांचा जो एससीएफ आपला मिळतो तो एससीएफ म्हणजे मॅक्झिमम पॉसिबल या ठिकाणी काय म्हणता येतं लेंथ ऑफ इच बेड. देअरफॉर 3 मीटर is the maximum possible length of each bed. Possible length of each bed. एका बेडची मॅक्झिमम पॉसिबल लेंथ जर काढली झाली तर या पद्धतीमध्ये काय करतो आपण त्यांची जी दिलेली लेंथ आहे त्या प्लॉटचा फ्लॅट लँडची जी विड्थ आहे त्याच्यावरून काय करता येईल आपल्याला त्यांचा जर एससीएफ काढला तर आपल्याला काय मिळते या ठिकाणी त्यांची मॅक्झिमम पॉसिबल लेंथ मिळते आणि ती आपण कशावरून काउंट केली तर त्यांच्या एससीएफ वरून काय केले आपण या ठिकाणी काउंट. ज्यावेळेस आपल्याला अशा पद्धतीमध्ये मॅक्झिमम लेंथ वगैरे विचारलंय त्यावेळेस काय करायचं आपल्याला दिलेले जे नंबर्स आहेत त्या नंबरचं आपल्याला या ठिकाणी एससीएफ काढायचं. काय घ्यायचं आपल्याला त्याचा एससीएफ घ्यायचा. त्याचा एससीएफ घेतला की आपल्याला त्याची मॅक्झिमम पॉसिबल लेंथ या पद्धतीमध्ये मिळते. त्यानंतर काय म्हणतात 2 ropes of one 8 meters long and the other 8 meters and the other meters 12 meters long are to be cut into pieces of the same equal length. What will be the maximum possible length of each piece? इथं सुद्धा त्याच पद्धतीमध्ये आपल्याला काय हे जे दोन नंबर दिलेत आपल्याला त्यांची जी लेंथ दिली त्या लेंथचा आपल्याला हायेस्ट कॉमन फॅक्टर काढायचा. हायेस्ट कॉमन फॅक्टर काढला की सगळ्यात मॅक्झिमम काय मिळते या ठिकाणी पॉसिबल लेंथ मिळते. 2 ropes, one 8 meter long and other is 12 meter long. पुरे मग आता लेंथ ऑफ 1 rope इथे घेऊ आपण थर्ड नंबर. लेंथ ऑफ 1 rope is equal to length of other rope is equal to. पुरे एकाची किती आहे लेंथ या ठिकाणी 8 मीटर आहे आणि दुसऱ्याची किती आहे 12 मीटर. पुरे मग आता काढायचं काय आपल्याला तर मॅक्झिमम पॉसिबल लेंथ ऑफ each piece will be the maximum, therefore the maximum possible length of each rope will be HCF of 8 meter and 12 meter. बरोबर HCF of 8 meter and 12 meter. 8 मीटर आणि 12 मीटर यांचा जो एससीएफ आहे म्हणजेच काय मॅक्झिमम पॉसिबल लेंथ ऑफ इच रोप. बरं म्हणून आता काय करायचं फॅक्टर ऑफ 8 म्हणायचं. फॅक्टर ऑफ 8 फॅक्टर ऑफ 12. बरं 8 चा फॅक्टर 1 2 4 म्हणजे 8 हे कोणत्या टेबलमध्ये 2 च्या टेबलमध्ये 4 च्या टेबलमध्ये आणि 8 च्या टेबलमध्ये. बरं 1 2 4 8 हे झालं त्यांचं या ठिकाणी फॅक्टर कोणाची 8 ची. आता त्यानंतर 12 चे 1 2 3 4 6 आणि काय 12. बरं त्या पद्धतीमध्ये येऊन जातील त्यांचे फॅक्टर. आता ह्याच्यातला कॉमन फॅक्टर काढायचा आहे. कॉमन फॅक्टर बघा काय होईल कॉमन फॅक्टर तर कॉमन फॅक्टर झाला 1 हा झाला 1 कॉमन फॅक्टर. त्यानंतर दुसरा झाला 2 हा 2 आणि त्यानंतर कोणता 4 हा 4. आता ह्याच्यातला हायेस्ट कॉमन फॅक्टर कोणता आहे एचसीएफ इज इक्वल टू 4. बरे हायेस्ट कॉमन फॅक्टर आहे. मग त्याचा हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजेच आपल्याला काय तर मॅक्झिमम लेंथ मिळेल त्या रोपची किती 4 मीटर. मॅक्झिमम लेंथ किती मिळेल आपल्याला 4 मीटर. म्हणजे सगळ्याची 4 मीटर या पद्धतीने आपल्याला काय करता येते या ठिकाणी त्यांचे कट करता येतात तुकडे करता येतात की 1 मीटरचे आपल्याला काय करता येते 2 तुकडे करता येतात. या ठिकाणी 12 मीटरचे या ठिकाणी आपल्याला तुकडे जे आहेत ते किती मीटरचे करता येतात या ठिकाणी 4 मीटरचे करता येतात. म्हणून इथे काय होते देअरफॉर द मॅक्झिमम
काय विचारलं प्रश्न त्यानुसार काय करायचं 4 मीटर विल द मॅक्झिमम लेंथ ऑफ देअरफोर 4 मीटर will be the maximum possible length maximum possible length of each piece बरोबर हे प्रत्येक पीसची काय ठिकाणी मॅक्झिमम पॉसिबल लेंथ किती होऊ शकते 4 होऊ शकते म्हणजे 8 मीटर त्याचे काय करू शकतो आपण 4 मीटर 12 मीटर त्याचे किती करू शकतो आपण या ठिकाणी 4 मीटरचे करू शकतो म्हणजे अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी आपल्याला काय करता येतं त्यांची मॅक्झिमम पॉसिबल काय करता येते लेंथ घेता येते त्यानंतर 4 नंबर पाहायचं व्हायला लक्ष द्या काय म्हणलं 4 नंबरमध्ये 4 नंबरचं एक्झाम्पल पाहू आपण थोडं मोठं एक्झाम्पल आहे नीट या ठिकाणी वाचून घ्या काय म्हणलं त्याच्यामध्ये सगळ्या ह्याच्यामध्ये आता ज्यावेळेस आपल्याला थोडक्यामध्ये अशा प्रकारचं एक्झाम्पल आहे मॅक्झिमम लेंथ वगैरे ज्यावेळेस काढायची आपल्याला त्यावेळेस काय करायचं त्यांचा एसएफ काढायचा बरोबर द नंबर ऑफ स्टुडंट्स ऑफ स्टँडर्ड 6th and 7th who went to visit Tadoba, a tiger project at Chandrapur was 140 and 196 respectively. The students of each class are to be divided into groups of the same number of students. Each group can have a paid guide. What is the maximum number of students there can be in each group? बघा लक्ष द्या कोणते स्टँडर्ड आहे 6th स्टँडर्ड आणि 7th स्टँडर्ड मध्ये काय मधील काही विद्यार्थी या ठिकाणी काय व्हिजिट करायला गेले कुठं ताडोबा बरोबर ताडोबा या ठिकाणी काय टायगर प्रोजेक्ट चंद्रपूरला सफारी करायला म्हणून आपण त्या ठिकाणी त्यांचं जे चंद्रपूरला ताडोबा या ठिकाणी आहे तर तिथं या काय करायला गेले आहे की सफारी करायला गेले प्रोजेक्टसाठी गेले विद्यार्थी तर त्यांचे एवढे मोठा जो विद्यार्थी आहेत पण काय करावं लागलं की त्यांचे आपला ग्रुप पाडावा लागले मग आता काय ग्रुप पाडायचे कसे ग्रुप पाडायचे तर मॅक्झिमम विद्यार्थी आणि सेम विद्यार्थी आले पाहिजे असे ग्रुप तयार करायचे की 140 विद्यार्थी त्यांचा ग्रुप झाला पाहिजे पण सर्वात मोठा झाला पाहिजे बरे आणि सगळ्यांचे सारखेच झाले पाहिजे असं जर ग्रुप काढायचं असेल तर त्यांचा आपल्याला एससीएफच्या मार्फत काय करता येतो आपल्याला तो ग्रुप काय करतो त्या ठिकाणी तयार करता येतो मग आपला नंबर ऑफ 6th स्टँडर्ड स्टुडंट 4 नंबर बघायला द्या नंबर ऑफ 6th स्टँडर्ड स्टुडंट नंबर ऑफ 7th स्टँडर्ड 6th स्टँडर्डचे विद्यार्थी किती 7th स्टँडर्डचे विद्यार्थी किती तर 6th स्टँडर्डचे विद्यार्थी किती 140 7th स्टँडर्डचे विद्यार्थी 196 आणि आपल्याला यांचं काय करायचं मॅक्झिमम जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा या ठिकाणी काय करायचं आपल्याला ग्रुप करायचं मग असं स्टेटमेंट आपण शब्द लिहून काढायचं द मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट therefore the maximum number of students maximum number of students in a group will be HCF of 140 and 196 140 आणि 196 चा एससीएफ काढला म्हणजेच आपल्याला या पद्धतीमध्ये मॅक्झिमम नंबरचा ग्रुप आपल्याला मिळतो जो ग्रुप काय असेल सेम असेल बरोबर आहे मग आता काय करू या ठिकाणी 140 आणि 196 आता फॅक्टर पाडायचे का या पद्धतीमध्ये आता असं जर आपण घेतलं या असे जर फॅक्टर घेतले तर आपल्याला या ठिकाणी सोपे जाते बरोबर आहे मग आता मी काय करतो या ठिकाणी 2 ने डिवाइड करू 2 7 जा 14 2 3 जा 6 2 5 जा 10 त्यानंतर 5 7 जा 35 7 1 जा 7 बरोबर आणि इथे काय करू आता 196
196 ला कितीने 2 ने डिवाइड करायचं. कोणत्या टेबल फॅक्टर मध्ये बसतो तो 2 ने डिवाइड करतात. 2 च्या टेस्ट मध्ये 2 9 जा 80 दोन्ही 92 18 एक राहिला 82 16 परत इथं 2 ने डिवाइड करते. 42 8 एक राहिला 18 झाले 92 18 परत 7 ने 7 7 जा. या पद्धतीमध्ये आपल्याला काय करता त्यांचे प्राइम फॅक्टर घेतात. म्हणून आपण काय करायचं प्राइम फॅक्टर ऑफ 140 and prime factor of 196. But 140 and 196. But 2 into 2 into 5 into 7. And it is 2 into 2 into 7 into 7. Correct? 2 into 2 into 7 into 7. Well, actually the common factor is काय होईल कॉमन फॅक्टर. तर कॉमन फॅक्टर त्या ठिकाणी 2 आहे. हा 2 हा 2 हा 7 आणि हा 7 बरं आहे. आणि म्हणून आता एचसीएफ म्हणतात आपल्याला एचसीएफ इज इक्वल टू 2 into 2 into 7 इज इक्वल टू 28. किती आला एचसीएफ यांचा 28. बरं आहे. म्हणजे आता काय करता येईल लक्षात आलं तुम्हाला की 6वीचे किती विद्यार्थी 140. मग 140 जर स्टुडंट असतील तर आपल्याला त्यांचं काय करता येईल या ठिकाणी 28 या पद्धतीमध्ये काय करायचं 196 म्हणजे एकूण टोटल विद्यार्थी पाहून त्यांचे काय करतात आपल्याला 28 म्हणजे 28 विद्यार्थ्यांचा आपल्या या ठिकाणी काय करता येतो ग्रुप तयार करतो. किती विद्यार्थ्यांचा 28 विद्यार्थ्यांचा या ठिकाणी काय करता येतो ग्रुप तयार करतो येतो. बघा लक्ष द्या 120 आणि 140 प्लस 196 पुरे किती झाले या ठिकाणी बघा 9 4 13 8 1 336 पुरे 300 किती झाले 36. आणि मग आता 28 चे ग्रुप तयार केले आपण. बघा लक्ष द्या 28 चे ग्रुप तयार केले तर किती ग्रुप होती ते या पद्धतीमध्ये काय करायचं म्हणजे 336 ला काय करायचं या ठिकाणी 28 ने जर डिवाइड केलं आपण तर काय 28 5 28 56 म्हणजे 12 ग्रुप तयार होतात. किती विद्यार्थ्यांचे 28 विद्यार्थ्यांचे काय होतात या ठिकाणी 12 ग्रुप तयार होतात आणि फक्त 12च काय होत मिळतील या ठिकाणी गाईड आपल्याला लावावं लागते. बरोबर नाही. म्हणजे अशा पद्धतीमध्ये एचसीएफ जर काढला तर आपल्याला लवकरात लवकर काय मिळतो या ठिकाणी आपल्याला त्यांचा ग्रुप आहे तो मॅक्झिमम ग्रुप मिळतो. म्हणून इथे लिहिता येईल तुम्हाला काय म्हणता येतं देअरफॉर मॅक्झिमम 128 student have the maximum possible number of students are the maximum possible student in a काय म्हणते ग्रुप. बरं 28 स्टुडंट आर द मॅक्झिमम पॉसिबल स्टुडंट इन अ ग्रुप. म्हणजे एका ग्रुपमध्ये 28 हे काय होतात जास्तीत जास्त विद्यार्थी आपल्याला काय करता येतात घेता येतात. मग 30 घेतले तर विद्यार्थी किंवा तो ग्रुप आपल्याला मिळणार नाही. बरोबर नाही. या पद्धतीमध्ये ग्रुप सगळ्याचा 30 वाला नाही किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर घ्यायचं गेलं तर ग्रुप तयार होतील का नाही. इक्वल नंबरचे ग्रुप तयार होणार नाही. मग 28 विद्यार्थ्यांचे असे ग्रुप किती झाले तयार तर 12 ग्रुप तयार झाले आणि 12 ग्रुपनी काय करता येतं या ठिकाणी आपला तो प्रोजेक्ट तयार करता येतो. त्यानंतर 5 नंबर पहा शेवटचं एक्झाम्पल आहे. हे शेवटचं एक्झाम्पल ॲट द राईस रिसर्च सेंटर ऑफ तुमसा देअर आर 2610 kilogram of seeds of the basmati variety and 1980 kilogram of इंद्रायणी variety. तर राईस रिसर्च सेंटर मध्ये बासमती आणि इंद्रायणी या प्रकारचे काय दोन राईस आहेत भात आहे परत तांदूळ आहे. इफ द मॅक्झिमम पॉसिबल वेट ऑफ सीड्स हॅज टू बी फिल्ड मेक bags of equal weight with should be the weight of each bag. How many bags of each variety will there be? म्हणजे मॅक्झिमम
वेट किती होईल असं विचारलं. बरे मग आधी पहिल्यांदा काय करणार आपल्याला वेट ऑफ बासमती राईस, वेट ऑफ इंद्रायणी राईस. बरोबर, बासमती राईस आणि इंद्रायणी राईस यांचं काय या ठिकाणी वेट. मग बासमती राईस किती आहे 2610. इंद्रायणी राईस किती आहे तर इंद्रायणी राईस 1980 किलोग्रॅम. बरोबर, मग आता काय म्हणायचं या ठिकाणी मॅक्झिमम पॉसिबल वेट of seed will be therefore the maximum possible weight of seed will be the SCF of 2610 and 1980. 2608 आणि 1980 यांचा जो एससीएफ आहे तो एससीएफ म्हणजे त्या ठिकाणी मॅक्झिमम वेट. मग तेवढ्या वेटचे काय करतात त्या ठिकाणी आपल्याला पोते काय करता येतात, त्या ठिकाणी सॅक जे आहेत ते सॅक काय करता येतात आपल्याला या ठिकाणी भरून ठेवता येतात. इच बॅग म्हणजे बॅग जे आहेत ते बॅग काय करता या ठिकाणी भरता येतात. तर आपल्याला जर एससीएफ काढायचं असेल या पद्धतीमध्ये जर आपल्याला यांचा तर आपल्याला कोणतं सोपं जाईल तर प्राईम फॅक्टर मेथडने काय करणं सोपं जाईल आपल्याला एससीएफ काढणं सोपं जातं. लक्षात घ्या या पद्धतीमध्ये 2610 चा एससीएफ काढायचा आपल्याला प्राईम फॅक्टर नुसार. मग 2 ने डिवाइड करू आपण. 2 1 जा 2, 2 3 जा 6 आणि 0 ने आपण इथं भाग द्यायचा आहे कारण की 1 ला आपण 0 ने डिवाइड करू आणि 2 5 जा 10 म्हणजे बघायला किती बे 1 बे 3 7 1 ला भाग जात नाही 0 आणि बे 5 10. परत 5 ने आपण भाग दिला 5 दोन्ही 10 बरोबर आहे. म्हणजे जसं लक्षात येईल आपल्याला त्यानुसार काय करा या ठिकाणी डिवाइड करा. 5 2 10 3 राहिले 30 जाईल 5 सक 30 आणि 5 चक 5. आता ह्याला आपल्याला 3 ने डिवाइड करता येईल. बघा यांची जी आपण ऍडिशन घेतली ती ऍडिशन किती आली 9 आली. 3 8 24 आणि 2 राहिले आणि 3 7 21. परत अजून 3 ने ऍड डिवाइड करता येईल आपल्याला 3 न. मग काय होईल 3 दोन्ही 6 बरोबर. 3 दोन्ही किती झाले 6. किती राहिले काय परत 2 राहिले 27 झाले. 3 7 3 9 27 आणि 29 1 29 29 या पद्धतीने. आणि इथं जर पाहिलं आपण 2 ने डिवाइड करता येईल आपल्याला बरोबर. मग 2 ने 92 18 इथं 92 18 आणि 0 परत अजून 2 ने डिवाइड करता येईल 2 चौक 8 बरोबर. परत 1 राहिला 1 कोणी झाला 92 18 अलग लक्षात आणि परत 1 राहिला इकडे 10 2 5 10 बरोबर. या पद्धतीमध्ये आता इथं 5 ने डिवाइड करता येईल. 5 ने काय होईल इथं 5 9 45 इथं 4 राहिले परत 45 5 9 45. आता लगेच आपण 9 ने डिवाइड करायचं नाही. आपण किती डिवाइड करायचं टेस्ट नुसार करायचं. 3 ने 3 3 जा 9 3 3 जा आणि इथं परत अजून 3 3 जा 3 3 1 जा 3 3 1 जा 3 आणि 11 1 जा 11. या पद्धतीमध्ये याचे काय होतं त्या ठिकाणी प्राईम फॅक्टर मिळतात. याचे प्राईम फॅक्टर मिळतात. म्हणून इथे घेताना बघा की प्राईम फॅक्टर of 2610 आणि प्राईम फॅक्टर ऑफ 1980 बरोबर. या दोन्हीची घ्यायची काय 2 × 5 × 3 × 3 × किती 29 आणि इथं काय झालं 2 × 2 × 5 × 3 × 3 × काय 11. आता ह्याच्यामध्ये आपल्याला कॉमन फॅक्टर घ्यायचे. कोणते घेतले आपण कॉमन फॅक्टर. काय आहे कॉमन फॅक्टर बघा हे 2 त्यानंतर हे 5 हे 3 आणि हे 3 आणि हे 3 बरोबर आहे. मग बघा लक्षात द्या कॉमन फॅक्टर मध्ये 2 5 3 आणि 3 म्हणजे यांचा जर एससीएफ काढायचा जर आपल्याला तर यांचं काय करायचं मल्टिप्लिकेशन 2 × 5 × 3 × 3 इज इक्वल टू किती होते 90 बरोबर आहे. किती आलं हे 90 आलं. आणि मग आता एससीएफ 90 आला. मग एससीएफ 90 आला म्हणल्यानंतर मॅक्झिमम पॉसिबल वेट ऑफ सीड
द मॅक्झिमम पॉसिबल वेट ऑफ सीड इन अ बॅग. बरं, एका बॅग मध्ये किती मग म्हणता येईल आपल्याला 90 किलोग्रॅम. बरं, एका ह्याच्यामध्ये आपल्याला 90 किलोग्रॅम एवढं काय करता येतं या ठिकाणी त्यांचं मॅक्झिमम पॉसिबल काय करता येतं वेट आपल्याला या ठिकाणी काय करता येईल घेता येईल. आणि मग आता हे वेट घेतल्यानंतर आपलं काय राहिलं, आपला पुढचा एक प्रश्न विचारला की प्रत्येक व्हरायटीच्या किती बॅग्स होते. म्हणजे काय करणार, हे जे 90 आलंय त्या 90 ला काय करायचं, डिवाइड करायचं. बरं, 90 काय करायचं, यांना डिवाइड केलं की प्रत्येकाचं या ठिकाणी काय या ठिकाणी वेट मिळतं. बघा लक्षात घ्या, अलग लक्षात आपला वेट ऑफ बासमती एका काय केलं या ठिकाणी सेंटरमध्ये, रिसर्च सेंटरमध्ये काय केलं या ठिकाणी राईस रिसर्च सेंटरमध्ये वेट दिल्यानंतर त्या ठिकाणी 2 प्रकार आढळले, एक बासमती राईस आणि दुसरा इंद्रायणी राईस. त्यांची वेट दिली आपल्याला, पण आपल्याला काय झालं की एवढं वेट असेल तरी पण आपल्याला मॅक्झिमम पॉसिबल वेट असणारे काय करते या ठिकाणी बॅग तयार करायचे. मग एका बॅगमध्ये जास्तीत जास्त किती तांदूळ बसतो हे आपल्याला पाहिजे. तर हे जर पाहत असताना आपल्याला त्या नंबरचा काय करावा लागतो, SCF काढावा लागतो. ही SCF काढत असताना 2 पद्धती आपल्याला माहिती, एक फॅक्टर पद्धत आणि दुसरी काय प्राईम फॅक्टर नाही. तर फॅक्टर पद्धत ही काय केव्हा वापरायची लक्षात घ्या की ज्यावेळेस नंबरचे तुम्हाला लहान लहान दिले असतात त्यावेळेस पटकन आपल्याला काय करता येतं, फॅक्टर मेथडनं सुद्धा तो काढता येतो. पण ज्यावेळेस आपल्याला नंबर्स अशा पद्धतीमध्ये मोठे मिळतात त्यावेळेस त्यांचे फॅक्टर काढायला आपल्याला अवघड जाणार. बरं नाही, तेवढे फॅक्टर काढत बसणं हे सोपं नाही, तेवढं अवघड जाणार, त्यातले काही विसरतात आपले. मग आता इथं काय करणार तुम्हाला, हे या ठिकाणी घेत असताना या प्राईम फॅक्टर मेथडनुसार काय करायचं, या ठिकाणी त्यांचे फॅक्टर काढायचे, त्यांच्यामधला कॉमन फॅक्टर घेऊन त्यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे त्या नंबरचा काय मिळतो आपल्याला SCF मिळतो. म्हणजे अशा पद्धतीमध्ये जर आपण इथं जर पाहिलं तर बघा लक्षात घ्या, आपल्याला काय आता राहिले की आपल्याला राहिला आता एक शेवटचा पार्ट राहिला. तो कोणता शेवटचा पार्ट आहे बघा लक्षात घ्या. या ठिकाणी मॅक्झिमम पॉसिबल वेट आलं, परंतु आपल्याला नंबर ऑफ बॅग काढायचे. तर नंबर ऑफ बॅग ऑफ बासमती म्हणू आपण, नंबर ऑफ बॅग्स बासमती या नंबर ऑफ बॅग काढायचे. म्हणजे किती आहे बासमती, 2600 किती आहे 10 आहे, आणि त्याला डिवाइडेड बाय आपल्याला काय करायचं या ठिकाणी 90 करायचे. 19 डिवाइड केल्यानंतर बघा लक्षात घ्या काय होईल की 2610 डिवाइडेड बाय 90, 0 0 कट होऊन जाईल. आणि 9 नी काय करायचं, काय डिवाइड करा. मग 9 1 9 9 2 18 9 3 27. बरे, 9 2 18, 2 ने या ठिकाणी काय मिनिट भागले, 9 2 18 म्हणल्यानंतर किती राहील बघा लक्षात घ्या 8च राहील. बरे, आणि 21 आहे, 9 9 21 म्हणजे 29 बॅग्स कशाच्या तयार होतात, बासमतीचे तयार होतात. नंबर ऑफ बॅग्स पण त्या या ठिकाणी इंद्रायणीच्या नंबर ऑफ बॅग इंद्रायणी टोटल किती त्यांचं वेट, तर 1980. 1980 डिवायडेड बाय 90 इज इक्वल टू, आता 1980 डिवायडेड बाय 90 बरं 0 0 कटले, 9 ने भागले, परत 9 1 9 9 2 18, परत 1 राहिला, 18 जाईल, 9 2 18. म्हणजे एका बासमतीच्या किती बॅग तयार होते, 90 किलोग्रॅमच्या एकूण बासमतीच्या 29 बॅग तयार होतात. आणि इंद्रायणीच्या एकूण बॅग किती तयार होतात, 22 बॅग्स काय होतात या ठिकाणी तयार होतात. अशा पद्धतीमध्ये आपल्या SCF मध्ये या ठिकाणी 23 आणि 24 हा प्रॅक्टिस सेट पूर्ण झाला. त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं, SCF कशा पद्धतीमध्ये काढायचा आणि त्या पद्धतीमध्ये SCF काढून काही वर्ड प्रॉब्लेम आहेत ते वर्ड प्रॉब्लेम सुद्धा काय केले या ठिकाणी आपण सॉल्व्ह केले. आता पुढील पिरियडमध्ये आपल्याला काय पाहिजे की LCM कसा काढायचा, त्यानुसार काय करायचं या ठिकाणी LCM काढून घ्यायचं आणि त्याच्यावरचे वर्ड प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे.